नमस्कार। देवाची पूजा अर्चना केल्यानंतर आपण मंदिराला किंवा मूर्तीला प्रदक्षिणा घालतो। प्रत्येक व्यक्ती देवाला प्रदक्षिणा घालतो, परंतु अनेकांना प्रदक्षिणा का घातली जाते यामागचे कारण माहिती नसावे। या संदर्भात शास्त्रामध्ये काय सांगण्यात आले आहे, कोणत्या प्रकारच्या प्रदक्षिणा आहेत, त्यांचे काय नियम आहेत, चला तर याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघूया। मंदिरात लोक मोठ्या श्रद्धेने प्रवेश करतात, तसेच देवाला प्रदक्षिणा घालतात, त्यांच्या मनातील दुःख व्यथा मांडतात, तर काही लोक श्रद्धेने या गोष्टी निरंतर करत राहतात। हा देवाच्या उपासनेचाच एक भाग आहे। मूर्ती, गाभारा किंवा मंदिराभोवती गोलाकार मारलेल्या फेरीला प्रदक्षिणा म्हणतात। या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की देवाला प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते, यामुळे आपले पाप नष्ट होतात। आरती, पूजा, मंत्र, जपाच्या चमत्कारिक प्रभावामुळे मंदिर परिसरात सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होत राहते। आपण प्रदक्षिणा घालताना ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला जास्त प्रमाणात मिळते। याच कारणामुळे भक्ताला शांती आणि सुखाचा अनुभव होतो। मंदिरातून प्राप्त होणारी सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती आपल्याला चिंतामुक्त करतात। आपले मन भक्तीमध्ये रममान होते। आपल्या भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्याकडील सण, उत्सव, रूढी, चालीरीती, व्रत वैकल्ये याला जसा धार्मिक आधार आहे, तसाच या गोष्टीला देखील शास्त्रीय आधार आहे। आपल्या देशात हजारो मंदिरे आहेत, अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण कोट्यावधी भाविक नियमितपणे मंदिरात जाऊन आपल्या आराध्याचे दर्शन घेतात। मंदिरात गेल्यावर एक गोष्ट न चुकता केली जाते, ती म्हणजे प्रदक्षिणा घालणे। प्रदक्षिणा का घालतात, त्यामागील शास्त्रीय कारण काय आहे, तर मंदिरात देवदर्शन झाल्यावर आपली पावले नकळत प्रदक्षिणेच्या मार्गाने वळतात। मंदिरात जेव्हा पूजा अर्चा केली जाते, शंखनाद केला जातो, घंटानाद होतो आणि मनात पवित्र विचाराने प्रत्येक व्यक्ती देवासमोर उभा राहतो, तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। मूर्तीच्या कक्षेतील हीच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी प्रदक्षिणा घातली जाते। प्रदक्षिणा हे तपाचरण आहे, देवाच्या आराधनेचा एक भाग आहे। म्हणून प्रदक्षिणा घालताना काया वाचा मनाने नामस्मरण करत तेथील वातावरणाशी एकरूप होता येते। ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने घातली जाते। प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात। प्रदक्षिणा घालताना मध्येच थांबू नये। ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागी ती संपन्न करावी। प्रदक्षिणा घालताना कोणालाही बोलू नये। मनात देवाचे नामस्मरण करत प्रदक्षिणा घालावी। प्रदक्षिणेचे प्रकार म्हणजे देव प्रदक्षिणा, मंदिर प्रदक्षिणा, वृक्ष प्रदक्षिणा, क्षेत्र प्रदक्षिणा, त्यानंतर नदी प्रदक्षिणा, त्यानंतर गणपती बाप्पांना 1 किंवा 3 प्रदक्षिणा घालतात। बजरंगबलींना 3 प्रदक्षिणा, भगवान श्री विष्णूंना 4 प्रदक्षिणा, सूर्यदेवाला 7 प्रदक्षिणा, देवी मातांना 1 किंवा 4 प्रदक्षिणा आणि महादेवाला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालतात। जलधारी ओलांडली जात नाही, कारण त्यातून निघणारी ऊर्जा अतिशय तीव्र असते असे मानले जाते। प्रचलित कथेनुसार एकदा शिव आणि माता पार्वतीने त्यांचे पुत्र गणेश आणि पुत्र कार्तिकेय यांच्यासाठी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची स्पर्धा आयोजित केली आणि प्रथम येणाऱ्याला विजेता घोषित केले। या स्पर्धेत श्री गणेशाने भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या भोवती 3दा प्रदक्षिणा घातली आणि त्यांनी ही स्पर्धा जिंकली। या आधारावर संपूर्ण विश्वातील लोक ईश्वराला आपले करते धरते पालक मानतात आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालतात। तेव्हापासून प्रदक्षिणा घालण्याची पद्धत सुरू झाली आहे असे देखील मानले जाते। त्यामुळे भगवंताची प्रदक्षिणा घालणे हितकारक मानले जाते। त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मानसिक शांती मिळते। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।